आपल्या वाटेत जर का खड्डा आला तर वाट सोडून बाजूने जायचं नसते, तर तो खड्डा बुजवून वाट सर करायची असते। त्यानं काय होतंय तर आपल्या मागून येणाऱ्या आसपासच्या माणसांसाठी ती वाट सोपी होऊन जाते, होय का नाही? एक लक्षात ठेव कमळे, आयुष्यात किती बी संकट आले ना तरी आपल्या माणसाचा हात आपण सोडायचा नसतोय। आयुष्यात कधी बी असा निर्णय घेऊ नको का त्याचा आपल्याच माणसांवर काही वाईट परिणाम होईल आणि मग त्यानंतर तुलाच पश्चाताप करायची वेळ येईल। कमळे, बाईचा जन्म यो असाच असतोय ग, तिला त्याग हा करायलाच लागतोय। मग कधी तो तिच्या घरात जन्माला आली त्या घरच्यांसाठी असेल किंवा मग कधी ती लग्न करून सून म्हणून ज्या घरात जाईल त्यांच्यासाठी असेल, त्याग हा तिला करायलाच लागतोय। म्हणून तर देवानं बाईला इतकं कणखर, इतकं कठीण बनवलंय। जगात दुसऱ्या जीवाला जन्म द्यायचा अधिकार हा फक्त बाईकडेच असतो अगं। बाईचा जन्म असतोय खाचखळग्याचा, पण तिच्या इतकी हिम्मत दुसऱ्या कुणाकडेच नसते बघ। कमळे, तू आमची काळजी करू नको अगं। आता जे तुझ्या समोर आहे ना त्याची काळजी कर। तू म्हणतेस ते सगळं पटतंय बघ मला। आपण असं करूया, तू चल, तू माझ्या संग चल। आता मी जिथे राहतोय की नाही तिथे एक आजी आहेत बघ, ते लय चांगले आहेत आणि आपल्या आजीसारखेच आहेत बघ। मला त्यासनी एक गोष्ट सांगायची आहे ग, खरं मला सांगताच येणं झालंय। हाय, तू संग असशील तर माझं धाडस तर होईल। तू चल की माझ्या संग, आणि तिथे लय काय काय झालं तुला सगळं सांगायचं आहे। नाही कमळे, मी नाही येऊ शकत अगं तुझ्या संग। काय? मला गरज आहे तुझी। नाही कमळे, ऐक, जेव्हा तू या शहरात आलीस तेव्हा ही लढाई फक्त तुझी होती आणि आज बी तुझीच आहे। तू नको काळजी करू अगं, हाय इथं म्हणजे तू कुठं जाणार आहेस? तू नको काळजी करू अगं, मी बघेन माझं, आहेत माझी काही कारण। अगं तू काय बोलायला लागल्यास? अगं हे आपलं काय गाव नव्हं, आपण इथं शहरात आहे, तू कुठं जाणार आहेस? असं का वागायला लागल्यास? मी आता तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत बाई। आहे मला गरज आहे ग तुझी। कुठं चालली आहेस तू? नको जाऊ, हे बघ तिथं लय संकट आलंय माझ्यावर, तू अशी जाऊ नको आहे। कमळे, तू ऐक माझं, ऐक। तू आतापासून मला जे काय सांगितलं ना त्यावरनं मी तुला एवढंच सांगतो का आतापासून तू जे वागलीस तो समजा तुझा निर्णय होता। आता तो निर्णय तू कुठल्या काळजीपोटी घेतलास, कुणावर उपकार म्हणून घेतलास का माणुसकी म्हणून घेतलास ते तुझं तुला ठाऊक, पण तू ठरवलंस आणि तू तेच केलंस। आता यो निर्णय घेतल्यानंतर तुला वाटलं असेल का त्यासनी समजा खरं खरं सांगून टाकावं, पण कदाचित तुझी हिंमत झाली नसेल किंवा तुला तशी संधीच मिळाली नसेल कधी। आज एक आई म्हणून तुला सांगतो कमळे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे का माझी कमळी कधीच चुकणार नाही। आणि आता तोच विश्वास तू स्वतःवर बी ठेव, देव तुझं भलंच करणार। आई तुळजाईचा आशीर्वाद हाय आपल्या पाठीशी। सपान फुलले होते कमळी, ठिणग्या फुलात आल्या, ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या, कमळी अशी ही कमळी। मला माहितीये ना माझी कमळी अशी पळपुटी नाही, ती लढाई अर्धवट सोडून कधीच पळणार नाही, जिद्दीनं लढल। शिवरायांचा मावळा हाय माझी कमळी।
आजी आजी अगं हो बाळा आजी. हो 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 बाळा हो आजी. हो मी आहे मी आहे मी आहे. नको करू ग काळजी. दिल्या घरी तू सुखी राहा. स्वप्न तुझ्या डोळ्यांमधली सत्यात उतरताना पहा. हातावरची तुझी ही मेहंदी रंग सांगते प्रेमाचा. आठवणींचा साठा माझ्या नयनी पूर अश्रूंचा. आज एकदा कुशीत माझ्या लाडके तू निजावे. आजीचे हे आशिष सदा सदा राहतील तुझ्या सवे.